मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील झालाय. टप्पा पडला, बॅटीच्या स्लॉट मध्ये आला होता, तिथे आपण पाहिलं लॉंग ऑफला काय झेल कॅरी केलाय. अगदी आपण पाहतोय भरपूर चांगले झेल कॅरी करत असताना राहुल आहेत तिथे क्षेत्ररक्षणाचा ताबा त्यांच्या माध्यमातून बॉर्डर लाईनचा भरपूर चांगला प्रयत्न त्यांच्या माध्यमातून टिपला घेतोय झेल. न्यू बॅटर जिहाद मैदानाच्या आतमध्ये झाले दाखल. इनॅट नंबर 3 वरती जिहादला देखील असं वाटलं नव्हतं की सलामीला गेलेला फलंदाज अरफ इतक्या लवकर बाद होईल, त्याची जागा लगेचच आपल्याला भरून काढायची, परंतु आता तसं घडलंय मैदानामध्ये. त्याला मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर ऍड होताना पाहायला मिळतोय. तिसऱ्याच बॉल वरती तो आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्ट्राईक इन वरती जिहाद, तो गोलंदाज नितीन. फटका ऑफ साइडला डीप मध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत. थोडंसं फंबल जरूर झाल्यात, परंतु एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये. सध्या एक सिंगल एकवटल्या, खातं ओपन केलं. आता सिंगलच्या मदतीने ज्या प्रकारे फुटबॉलचं स्कोर कार्ड बोर्ड सजवलं जातं त्या प्रकारे धावा आपल्याला पाहायला मिळतात. 1 वरती 1. नक्कीच या स्पर्धेमध्ये 7 संघ तुम्हाला पाहायला मिळाल्यात, क्वालिफाय झाले गेल्यात. ते म्हणजे जय वाघोबा बेडीसगाव ब संघ. यावेळेस विकेटचा प्रयत्न केला, फटका लाजवा. पॉइंटचा खेळाडू त्याच्या डोक्याच्या वरून, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील या ठिकाणी 4. वाडी चिखली चिखली कालच्या रजनीमध्ये छत्रपती गुळगाव संघ तुम्हाला पाहायला मिळतील आजच्या रजनीमध्ये इन ऍक्शन मध्ये. यावेळेस ऑन साइडला खेचायचा प्रयत्न, अपील स्ट्रॉंग आहे. पंचांकडे दात अगदी आपण पाहतोय मागितली जाते, परंतु पंचांनी फेटाळून लावल्या. या स्पर्धेचा मुख्य नियम चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी असेल. धावा धाव फलकावरती 5-4 बॉलचा खेळ संपलाय. पंच लेग बाईची एक धाव असेल का? बॅटकट आपल्याला पाहायला मिळत्या. सिंगलच्या मदतीने धावसंख्य आता 1 न पुढे सरसवेल, धावफलक जाऊन पोहोचेल ते 6 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा 1 बॉलचा खेळ शिल्लक की पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत नितीननं भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे. सन्मान्य रवींद्र दादा वाघ, ओमकार पारधी यांचे मित्र आपल्याला पाहायला मिळतात, व्यासपीठावरती उपस्थित झाले, त्यांचं देखील स्वागत आहे. शेवटचा बॉल डॉट आलाय. नितीनचं षटक पहिलं समाप्त झाले. धावफलकावरती फक्त आणि फक्त 6 धावा आहेत. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे अजूनही. इथून क्रिशा 11 बदलापूरला कुठेतरी धावा बनवाव्या लागतील. धावफलकावरती फक्त आणि फक्त 6 बनल्या जातात. अजलान स्पोर्ट्स वांगणी अजलान स्पोर्ट्स दामोते संघानं भरपूर चांगली कामगिरी केली आहे आतापर्यंत 6 बॉल मध्ये. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. दामोते संघ सातत्याने टीम मीटिंग करू नका, कारण 4 षटकांसाठी तुम्हाला वेळ दिला गेला, त्या वेळेमध्ये षटक फेकणं फार महत्वाचं असेल. आज मेगा फायनलची रात्र आहे, त्यामुळे तुम्हाला वेळेवरती सर्व सामने कव्हर करून अगदी बक्षीस समारंभ देखील पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक अगदी आपल्याला पाहायला मिळतात सन्मान्य आदरणीय किरणदादा शेलार व्यासपीठावरती उपस्थित आहेत. संपूर्ण स्पर्धेचा ते आस्वाद घेत आहे. खरं तर कालच्या दिवसामध्ये देखील कालच्या रजनीमध्ये त्यांचा भव्य दिव्य आगमन होताना पाहायला मिळालं. त्यांच्या साथीनं संपूर्ण त्यांचा मित्र परिवार आपल्याला पाहायला मिळाला. अण्णा नायडू ग्रुप महाराष्ट्र राज्य यातील विवेकजी नायडू साहेब देखील उपस्थित होते. त्यांच्या साथीनं त्यांचे संपूर्ण मित्र परिवार कालच्या रजनीत उपस्थित होते. अगदी आपल्याला पाहायला मिळालं क्रिकेटमध्ये नित्यांत प्रेम असणारा असं व्यक्तिमत्व सन्मान्य किरणदादा शेलार सध्या उपस्थित आहेत. त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. अगदी आपण पाहतोय त्याचबरोबर रोहित दादा कुरे देखील या स्पर्धेसाठी जी मालिका वीराची बाईक आपल्याला पाहायला मिळते सध्या त्यावरती विराजमान आहेत. अगदी 5 रजनीमध्ये त्यांची देखील सातत्याने उपस्थिती पाहायला मिळाली होती आणि आजची 6वी रजनी आहे, त्यामध्ये देखील ते उपस्थित आहेत. त्याचबरोबर शोएबजी शेख, ओमकारजी पारधी हे देखील
सातत्याने या स्पर्धेसाठी अफाट मेहनत त्यांनी घेतली आहे, त्यांचं देखील मनापासून आभार. स्विचिटचा प्रयत्न, फटका फसला. यावेळी पॉइंटचा खेळाडू उपस्थित आहेत. चेंडू अडवलाय. एक धाव कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. आता गोलंदाजी ट्रॅक वरती दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज झालाय तो म्हणजे नवनाथ. नवनाथच्या पहिल्याच बॉलवरती स्विचिटचा प्रयत्न केला होता रमेशनं. रमेशची बॅट सध्या बोलत नाहीये. 3 बॉलवरती 6 धावा जरूर आल्यात, परंतु ज्या प्रकारे फटकेबाजी हवी आहे त्या प्रकारे फटकेबाजी मिळाली नाहीये. ज्या प्रकारे हिंदू हृदय सम्राट चषकामध्ये त्याची बॅट आगीसारखी बोलली होती. सातत्यानं धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. बेस्ट बॅट्समनचा किताब त्यानं पटकावला. तोच रमेश कोहारी नॉनस्ट्राइक इन वरती, परंतु यावेळेस जिहादच्या बॅट मधून पॉवरफुल स्ट्रोक आलाय. चेंडू सीमारेषेच्या पार. षटकार. ते धाव फुलकावरती 14 धावा. षटकार आला. आता षटकारानंतर कमबॅक करावं लागेल नवनाथला. खोलात फेकला. कदाचित स्टंप लाईन वरती मारा करण्याचा प्रयत्न केला, परंतु लेग स्टिकच्या भरपूर बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आलाय. 15 धावा धाव फलकावरती आहेत. षटक थोडस महागड्या दिशेने वळत आहे. नवनाथ या गोलंदाजाचा 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चला स्पीडअप करायचं विनंती असेल. जास्तीचा उशीर घेऊ नका दोन्ही संघ. आणखीन सेकंड राऊंड मध्ये बिरदोले संघ वाट पाहतोय कोणता संघ जिंकेल. फटका ऑन साईडला खेचायचा होता. थांबवलंय स्वतःला, कारण पोलत मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. गोलंदाज अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी करतोय नवनाथ. सध्याच्या स्थितीला धावा रोखल्या देखील जात आहेत. 4 बॉल मध्ये त्यानं आतापर्यंत 9 धावा खर्च केल्या. धावफलकावरती 15 आहेत. शेवटचे 2 बॉल आहेत या षटकामध्ये. कशा प्रकारे आता गोलंदाजी करेल यावरती खरं तर नजर आहेत. या बॉलवरती जर एखादा मोठा फटका आला तर महागडं षटक ठरलं जाईल, परंतु रमेश त्या धावा बनवेल का. फटका ऑन साईडला खेचायचा होता. व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. स्वतःवरती भरपूर नाराज आहेत. एक धाव तर कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न, परंतु नकार दिलाय. जिहाद आहे दादा स्ट्राईक इन वरती. सिंगल डबल न फारसा फरक पडणार नाहीये, परंतु या अगदी स्पर्धेचा विचार केला प्रत्येक सामन्यामध्ये जवळपास 40 धावा जरी बनले तरी सुद्धा ते धावा डिफेंड केल्या जातात. परंतु बिरदोले संघानं मागच्या सामन्यामध्ये 43 धावांचं लक्ष सहजरित्यानं कंप्लीट केलं. चांगला खेळ त्यांचा देखील राहिला. या मॅच मध्ये देखील त्याच प्रकारची मजा येईल यात मात्र शंका नाही. फुलवलींचा बॉल हलकेश हाताने सॉफ्टवेअरने मिड ऑफला ढकलून दिलाय. रनआउटचा चान्स बनला होता, परंतु फर्स्ट अटेम्प्ट मध्ये हा चेंडू अडू शकले नाहीये, त्यामुळे षटक इथून समाप्त होईल. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला. आता 17चा खतरा कोणत्या संघावरती. 12 बॉल मध्ये 17 बनवल्यात. 12 बॉल मध्ये आता किती बनवल्या जातील. संघ क्रिशा 11 बदलापूरच्या माध्यमातून लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. सातत्याने टीम मिटिंग करू नका. अजलान स्पोर्ट्स दामोदे संघ विनंती असेल आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं.
परेश आले तिसऱ्या षटकामध्ये. धावा अगदी 17 पाहायला मिळतात. 12 बॉल मध्ये 20 जरी धावा आल्या तरी सुद्धा चांगले टोटल म्हणता येईल, कारण 40-45 धावांपर्यंत सातत्यानं 5 रजनीमध्ये धावा बनल्या. 67 या स्पर्धेचा हायस्ट स्कोर आहे. ऑन साइडला होता फटका सजवायचा, परंतु इथून अगदी आपण पाहतोय एकही धावा इथून कंप्लीट केल्या जात नाहीये. डॉट बॉलनं सुरुवात केली आहे. यावेळी झेलची संधी आहे, परंतु झेल पर्यंत पोहोचू शकले नाही. एका टप्प्यावरती अटेम्प्ट केलाय. 2चा प्रयत्न कंप्लीट केला जात आहे. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. मोठ्या फटक्यांची खरं तर वाट पाहतोय प्रेक्षक वर्ग, परंतु सध्या त्या मोठ्या फटक्यांची आतिषबाजी पाहायला मिळत नाही. फक्त आणि फक्त सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. 19 धावा या धावफलकामध्ये. शेवटचे आता 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. या षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील जिहादला आणि रमीजला, कारण समोरचा सकत देखील तितकाच ताकदीचा आहे. धामोते संघ शॉर्ट पिच बॉल ऑन साइडला खेचायचा होता. प्रयत्न फर्स्टला, बॉल डॉट आलाय. धावा बनवणं महत्वाचे आहेत. प्रत्येक डॉट बॉल मॅच मध्ये पूर्णपणे आपल्याला वर्चस्व गाजवताना पहिल्या इनिंग मध्ये अजलान स्पोर्ट्स दामोदर संघ पाहायला मिळेल, परंतु जर इथून कमबॅक करायचं असेल अगदी क्रिशा 11 बदलापूर संघाला तर धावा बनवाव्या लागतील. रमेश कोहारी जो आतापर्यंत शांत दिसलाय नॉन स्ट्राईक इनवरती, जिहाद देखील नाराज करतोय, कारण 8 बॉल मध्ये फक्त 11 धावा त्याच्या बॅट मधून आला, त्यामुळे त्याला मोठे फटके खेळणं फार महत्वाचं असेल. हा बॉल देखील डॉट आहे. यावेळेस देखील डॉट बॉल न सांगता झाली आहे. कौतुक करावं लागेल परेश या गोलंदाजाचं. 4 बॉल फेकले, 2च धावा खर्च केल्यात. बॅक टू बॅक या षटकातले आता 2 बॉल डॉट आले. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. अजूनही चान्स आहे जिहादकडे, कारण जर 2 बॉल वरती 2 मोठे फटके आले तर धावा बनल्या जातील, परंतु त्या बनवता आला पाहिजे. त्या 2 बॉल वरती कशा प्रकारे शांत ठेवेल गोलंदाज परेश. यावेळेस देखील फटका चांगला. झेलची संधी, झेल पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचले नाहीयेत. गरज होती का या ठिकाणी? एकच धाव मिळाली असती, त्या ठिकाणी आता 4 धावा मिळाल्यात. क्रिकेट मध्ये अगदी आपण पाहिलं तर बाजी पलटायला वेळ लागत नाहीये. अशा धावा आल्यात तशा आता आपण पाहतोय टाळ्या शिट्ट्यांचा गजर होताना पाहायला मिळतोय. जरूर क्रिशा 11 बदलापूर संघाच्या माध्यमातून धावा धावफलकावरती 23. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक. यावेळेस देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 संपते. जर कदाचित तो चौकार अडला गेला असता, तिथे सिंगल असते, तर या षटकामध्ये देखील धावा कमी झाल्या असत्या. ज्या 23 धावा आता 18 बॉल मध्ये खर्च झाला गेल्यात. शेवटचे 6 बॉल आहेत. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. दामोदर संघ बघा, विनंती असेल, आपण सातत्यानं प्रत्येक षटकामागे टीम मीटिंग करताय, त्यामुळे अधिकचा वेळ खर्च होतोय. अगदी आपल्याला पाहायला मिळतात 12:06 झाले, त्यामुळे रविवार देखील लागला गेला. आता जास्तीचा वेळ खर्च करू नका. शेवटच्या षटकामध्ये एक घातके विस्फोटक फलंदाज ज्याची ओळख येतो आता गोलंदाजी मार्कवरती कल्पेश. कल्पेश आले शेवटच्या षटकामध्ये. स्ट्राईक गेनवरती रमेशला धावा बनवावे लागतील. आतापर्यंत भरपूर चांगला शांत खेळ राहिला, परंतु आता आक्रमक पवित्र त्याला धारण करावाच लागेल. खोलात फेकलाय. हेलिकॉप्टर उडवायचा होता. एक धाव तर कंप्लीट केली जाईल सहजरित्या, परंतु दुसरीचा काय प्रयत्न चालेल का? परंतु इथून थोडंसं फंबलिंग. थ्रो अगदी आपल्याला पाहायला मिळतं योग्य एंड वरती आहे, त्यामुळे इथे रनआउटची विकेट मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळेल का?
सेफ बॅटर पाहायला मिळतोय. कदाचित असं वाटलं होतं की फलंदाज बाद होईल, परंतु त्या 2 धावा एक वरला गेल्या. जिहादचं कौतुक करावं लागेल. डेंजर एंड झोन मध्ये ते धावत होते, सहजरित्याने ती कंप्लीट केली धावा. मागे फटका सजवायचा होता, प्रयत्न फर्स्टला अपील स्ट्रॉंग आहे. परंतु यावेळेस आता कदाचित इथे चित्र घडतंय काय, पंचांना बाद जरूर केलाय. फलंदाज बाद असतील, परंतु आता कोण असेल बाद हे चित्र आपल्याला पाहायला मिळेल. पंच ही धाव बॅटची असेल का बाईच, लेग बाईच, लेग बाईच. जिहाद बाद झाले, त्यामुळे स्ट्राईक इन वरती रमीज आणि नॉन स्ट्राईक इन वरती अहमद आल्यात. शेवटचे 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला शेवटचे 4 बॉल. कल्पेश गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. हा बॉल शॉर्ट पिच चेंडू ऑन साइडला. काय ताकद पाहायला मिळते या स्पर्धेतला. लांबच लांब षटकार ठोकलाय फलंदाज रमेश कोहार याच्या बॅट मधून. कदाचित हा षटकार नव्हे तर हा अट्टा असता, परंतु सध्या हा सिक्सरच पकडला जाईल. धावफलकावरती धावा 32-32. प्रबुद्ध कांबळे, आपण कुठे असाल तर या व्यासपीठावरती. शेवटचे 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सरळच्या दिशेने भरपूर चांगला फटका होता. थोडस फंबलिंग क्षेत्ररक्षणामध्ये. एकदा तर कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न क्षेत्ररक्षण खराब, त्याचं रूपांतर 2 धावेमध्ये. 2च्या मदतीने धावसंख्या 34 34 या धावसंख्येवरती हवी तितकी धावा बनली नाहीये जरूर, परंतु ज्या धावेचा प्रयत्न करतायत सध्या क्रिशा 11 बदलापूर संघ, त्या धाव्यांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न भरपूर चांगला आहे. शेवटच्या 2 बॉलवरती जरी एखादा षटकार आला तरी 40 धावा पाहायला मिळतील. हा बॉल वेगानं बॅट स्विंग केला होता. वाईटची अपील मागितली जाते, परंतु इथून पंच त्यांच्या निर्णयावरती तटस्थ आणि ठाम पाहायला मिळतात. कोणत्याही प्रकारच्या धावा नाहीये. डॉट बॉल आणखीन एक पाहायला मिळेल. षटकामध्ये 10 धावा जरूर खर्च केला तर शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. शेवट गोड कोणत्या बाजूने केला जाईल, रमीज कोहारी का दुसऱ्या बाजूला कल्पेश. फुला लेनचा बॉल. मेजबानी होती रमीज सारख्या इन फॉर्म बॅटरला जर अशा प्रकारे लॉलीपॉप बॉल तुम्ही पाहाल अगदी बॅटीवरती दिल्या
तर ते ग्राउंडच्या बाहेरच जातील. त्यामुळे शेवटच्या बॉलवरती षटकार आला. धावसंख्याच्या 40 आकड्याची वाट पाहत होता क्रिशा 11 बदलापूर संघ. त्या धावसंख्येवरती मजल तर आता सध्या मारली आहे, परंतु आता विजयासाठी बनवायच्या 24 मध्ये अजूनही 41. दुसऱ्या सत्रामध्ये अजलान्स 11 धामोते संघाला. तुम्हाला पॅनलाइज केलं गेलं. यस, थँक्यू. चांगली स्पर्धा आहे, त्यामुळे विनंती असेल या स्पर्धेला गालगोट लागू देऊ नका. तर भरपूर चांगली स्पर्धा आयोजन करण्यात आली आहे, त्यामुळे नियम देखील तितके कडक पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण पाहतोय. चला लगेचच बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. क्षेत्ररक्षण सजून घ्या. क्रिशा 11 बदलापूर संघ. जयदीप अप्पा यांचा वाढदिवस, त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सन्मान्य किरणदादा शेलार आणि संपूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आपण या व्यासपीठावरती तुमचं सहर्ष स्वागत. आज त्यांचा संघ देखील अगदी आपल्याला पाहायला मिळतं. सन्मान्य किरणदादा शेलार यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेला. अनुष्का 11 वाकस या नावाने या स्पर्धेमध्ये तो संघ खेळतोय. सध्या पहिला आणि दुसरा सामना देखील त्यांच्या माध्यमातून जिंकला. भरपूर काळ आता ते विश्रांती घेतील, कारण त्यांच्या अगोदर आता इथून कोणता संघ जिंकेल तो मोरिया 11 6161 बिरदोले या संघासमोर फाईट करताना पाहायला मिळेल. तदनंतर जो संघ जिंकेल तो थेट वाकस या संघासमोर फाईट करेल. चला स्पीडअप करायची विनंती असेल दोन्ही संघांना. खरं तर या स्पर्धेमध्ये आजची शेवटची रजनी, परंतु या अगोदर 7 संघ तुम्हाला सुपर 8 मध्ये जाताना पाहायला मिळाले. जय वाघोबा बेडीसगाव ब, बोरीचीवाडी किकवी संघ, कवटेवाडी संघ, चिखलोली ठाकूरपाडा संघ, खांडीचा पाडा, गुरु 11 चाफेवाडी आणि छत्रपती सीसी कुळगाव. हे सर्व 7 संघ तुम्हाला पाहायला मिळतील आजच्या रजनीमध्ये. कोणता संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन पद पटकावेल यासाठी थोड्याच वेळात नॉकआउटच्या शेवटच्या मॅचेसला देखील सुरुवात होईल. जर आपण सर्व संघ आलाच असाल तर नक्कीच व्यासपीठाजवळ एकदा येऊन रिपोर्टिंग करायची, जेणेकरून आम्हाला देखील ठाऊक होईल की जे जे संघ आलेत त्यांचे मॅचेस आम्ही लगेचच कव्हर करू शकतो. ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस लगेचच आम्ही त्या मॅचेस कव्हर करून याची नोंद असावी. सर्व संघ आपण आला असाल तर रिपोर्टिंग करायची आहे.
स्ट्राईक एंड वरती फलंदाज नितीन, नॉन स्ट्राईक एंड वरती परेश, गोलंदाज तयार. हरफचा पहिलाच बॉल खोलात फेकला होता पायावरती, कदाचित लेग बिफोर द विकेटची इथे प्रयत्न केला गेला, परंतु चांगल्या पद्धतीने सॉफ्ट हँड ऑन साइडला ढकलून दिला. फक्त मनगटी ताकद वापरली होती. पहिल्या धावेनं सुरुवात केला श्री गणेश झाला. आता एका धावेनं हरफच्या विरोधात. हरफ जर विचार केला तर हंगामाच्या सुरुवातीला भरपूर जास्त प्रॅक्टिस करताना तुम्हाला पाहायला मिळतो. अगदी त्याचं उत्तर देखील तो त्यांच्या मॅचेस मध्ये तो दाखवत असतो. सातत्याने अष्टपैलू कामगिरी ही त्याच्या बॅटिंग मध्ये बॉलिंग मध्ये अनेक वेळा आपण पाहिले. बदलापूर संघासाठी खेळ करत असताना या मॅच मध्ये तो थोडासा लवकर बाद झाला. जबाबदाऱ्या पूर्णपणे रमीज वरती जिहाद वरती आल्या होत्या. रमीज शेवटपर्यंत टिकून राहिले. नुकताच ज्यांना मालिका अगदी बॅटरची अगदी टू व्हीलर बाईक पटकावली होती, त्यामुळे त्याचा फॉर्म भरपूर चांगला आहे. त्याने धावा देखील या मॅच मध्ये चांगल्या बनवल्या. शेवटपर्यंत टिकून राहिला, त्यामुळे 40 धावा धावफलकावरती लागल्या. 41 लक्ष मैदानावरती असताना आता सध्या 1 धावा बनवल्यात आणि त्या धावा रोखण्यासाठी पहिल्या षटकामध्ये हरफचा वापर केला जातोय. लेफ्टी बॅटर सध्या मैदानामध्ये, त्यामुळे थोडासा वेळ घेतला जातोय. क्षेत्रक्षणामध्ये फेरबदल इस खरी आता अगदी आपल्याला पाहायला मिळते. परीक्षा असेल हरफसाठी. फुल ऑनलाईनचा बॉल गॅप आहे. गॅप मधून चेंडू चाललाय सीमा रेषा पार. धावा मिळतील या दुसऱ्या सत्रात 4. चार धावेनं धावफलक 5 या आकड्यावरती. हा बॉल वेगानं फोलात फेकलाय. कदाचित झेल झाला असता, अपील केली होती, पण अगदी आता पाहायला मिळतोय गोलंदाज हरफ नाराज आहे रमीज वरती. रमीज देखील नाराजगी व्यक्त करतोय, कारण त्याच्या माध्यमातून चुकीचं क्षेत्ररक्षण झालंय, त्याला ठाऊक आहे. परंतु आता वेळ निघून गेली, सत्ता निघून गेली, त्यामुळे पश्चाताप करायसारखं काय उरलंच नाही. आता इथून डॉट बॉल पाहायला जरूर मिळतोय. परेश स्ट्राईक एंड वरती. फटका काय खेचलाय लाजवाब. पाहत्याच प्रमे अगदी प्रेमात पडावं अशा प्रकारे हा फटका सजवलाय. खाली पडले, ऑन साइडला फिरकावला. चेंडू एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील या बॉल वर देखील 4 ठोकलाय परेशने चौकार. रिप्ले स्क्रीन मध्ये पाहायला मिळाला अगदी शरीरावरती आला होता, मागचा पाय वाकवला, ऑन साइड वरती स्वतःला टर्न केलं आणि चेंडूला पाठवला सीमारेषा पार. भरपूर चांगले बॅटिंग करतोय सध्याच्या स्थितीला परेश. 9 धावा धावफलकावरती आल्यात. 4 बॉलचा खेळ संपला. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नक्कीच व्यासपीठावरती आपण पाहतोय जयदीप अप्पा यांचा वाढदिवस आज. तो जयदास अप्पा यांचा वाढदिवस आहे, माफी असावी. त्यांचा वाढदिवस देखील थोड्याच वेळात आपण साजरा करणार आहोत. व्यासपीठावरती आमचे स्पर्धेचे मुख्य आयोजन किरणदादा शिलार यांच्या माध्यमातून केक देखील आणला गेला. आता ते केक कटिंग देखील केलं जाईल. फुलर लाईनचा बॉल ऑन साइडला. झेलची संधी आहे. जिहाद आहेत कदाचित, परंतु त्याच्या आवागेच्या बाहेर. एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील या ठिकाणी देखील. ज्यात पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा या षटकामध्ये तब्बल 13 खर्च झालाय. ज्या प्रकारे रन रेट आहे त्या प्रकारे धावा अगदी आपल्याला पाहायला मिळतात, बनवल्या जातात. आता 18 मध्ये विजयासाठी गरज असेल अगदी आपण पाहतो 41 लक्ष, त्यामुळे 13 बनल्या गेल्यात. उर्वरित समीकरण 18 मध्ये बनवायचे, अजूनही 28 धावा. त्यामुळे सामना रफ टफ दोन्ही बाजूला दोन्ही संघांसाठी झुंकला गेलाय. चला विनंती असेल जास्तीचा उशीर करू नका. बदलापूर संघ तुम्हाला देखील विनंती असेल लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचा. बघा 2 धावा पॅनल्टीच्या होत्या बदलापूर संघाला, त्या 2 धावा आम्ही ऍड करतोय याची नोंद असावी. पहिल्या षटकामध्ये 13 बनल्या होत्या आणि त्या 2 धावा पॅनल्टीच्या ऍड करत असताना 15 धावा आता धावफलकावरती लावल्यात. पॅनल्टीचं कारण ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे, परंतु गोलंदाजी मार्क वरती आता जो गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल त्याची जर्सी अक्षयची चेंज पाहायला मिळते, त्यामुळे 2 धावांना त्यांना पॅनलाइज केलं जात आहे.
18 मध्ये आता बनवायचे आता 26. 2 धावा पेनल्टीच्या आड झाल्यात, त्यामुळे आता 26 ची गरज आहे. 18 मध्ये 24 देखील रोखताना काराव संघाला तुम्ही पाहिलात, त्यामुळे आता या धावा देखील डिफेंड केल्या जाऊ शकतात. 18 मध्ये 26 ची गरज. अक्षय चौरसिया गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. फिरकीचा जादूगार, सातत्यानं फिंगर रोल केले जातात, परंतु यावेळेस कशा प्रकारे गोलंदाजी हातलेल, कुठे स्विंग करेल यावरती फलंदाजाच्या देखील नजरा असतील. यावेळेस पहिला बॉल डॉट. यावेळेस ऑन साइडला फटका फसलाय की काय, झील खाली क्षेत्ररक्षक प्रयत्न भरपूर चांगले, परंतु बॉल चालला एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील या ठिकाणी 4. त्याचबरोबर विकेट रॅटिक साठी 501 रुपयांचं कॅश प्राइज असेल. सन्मान्य महेंद्र सोलकर यांच्या माध्यमातून गोलंदाज अक्षयसाठी देखील संपूर्ण क्रिशा 11 बदलापूर संघ आपण पाहतोय, सध्या क्षेत्ररक्षण करतोय, त्यासाठी पारितोषिक आला. विकेट रॅट्रिक साठी 501 रुपयाचं कॅश प्राइज महेंद्र सोलकर यांच्या माध्यमातून. चार धावा बनल्यात, 19 झाल्यात. देखील बॉल ऑन साइडला खेचायचा होता, फटका फोसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक यष्टी रक्षक आलेत. राफ टिपला जातोय, चांगला झेल संपुष्टात आलाय. फलंदाज आपण पाहतोय नितीनचा खेळ. यावेळेस बिग विकेट डाऊन, पहिला धक्का मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज अगदी दामोते संघासाठी ज्या ज्या वेळेस गरज लागली धावा बनवायची, ज्या ज्या वेळेस मोठे फटके आपण पाहिले असाल ते बॅटीतून येतात, तो फलंदाज कल्पेश. एक आदिवासी संघातील खेळत असताना ज्यानं आपलं नाव शिखरावरती पोहोचवलं, भरपूर चांगला खेळ सातत्याने त्याच्या माध्यमातून खेळला जातो. आता दामोते संघासाठी कशा प्रकारे खेळ सजवेल. पहिला बॉल आतमध्ये घुसलाय, अगदी कल्पेशला देखील समजला नाही. सातत्याने अगोदर गोलंदाजी करण्यासाठी आला तेव्हाच उल्लेख केला होता अक्षय चौरसियाचा. सातत्याने त्याच्या माध्यमातून फिंगर रोल केले जातात, बॉल आतल्या बाजूला घुसवतो, कधी बाहेरच्या दिशेने काढतं, त्यामुळे त्याची गोलंदाजी सातत्याने कमालीची राहते. कल्पेश सध्या डॉमिनेटिंग क्रिकेट खेळतोय. अक्षय चौरसियाचे चेंडू त्याला समजत नाहीये. तर विचार केला दामोते संघाचा धावा 19 बनला गेला. दामोते संघ अनेक वेळा आपण स्पर्धेमध्ये पाहत असतो. अजलान स्पोर्ट्स या नावाने अगदी फक्त आणि फक्त वांगणी नव्हे तर बदलापूर, नेरळ, कर्जत पट्ट्यामध्ये देखील अजलान स्पोर्ट्स या नावानेच हा संघ बांधला जातो. तर अजलान स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर शोएब शेख यांना पाहतो, इथे घडतंय काय. कदाचित या चेंडूवरती 2 धावा देखील बनल्या जाऊ शकत होत्या. मी तर म्हणेन कॉलिंग होतं नॉन स्ट्राईक इन वरच्या परेश या फलंदाजाचं, परंतु कॉलिंग चुकीचं राहिलं. एकही धाव या चेंडूवरती मिळाले नाही. षटक भरपूर चांगलं राहिलं. अगोदर उल्लेख केला होता पहिल्या रात्रीमध्ये 18 मध्ये 24 बनवायच्या होत्या, त्या धावा डिफेंड झाल्या. 12 मध्ये 16 बनवायच्या होत्या, त्या धावा डिफेंड झाल्या. 12 मध्ये 21 डबल अगदी धावा डिफेंड झाल्या. कालच्या रजनीमध्ये 10 बॉल मध्ये 13 देखील डिफेंड झाल्यात. त्यामुळे या आता 12 मध्ये 22 बनवायच्या आहेत, त्या देखील डिफेंड होऊ शकतात. 18 मध्ये 26 ची गरज असताना अक्षय चौरसिया याने धावा खर्च केला त्या बॉलवरती. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4. समीकरण 18 मध्ये 26 होतं, आता 12 मध्ये विजयासाठी 22चं समीकरण राहिलंय. सामना होता कुठे, सामना जातोय कुठे, सातत्यानं उल्लेख केला जातो. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा हा क्रिकेटचा भव्य दिव्य खेळ असतो आणि त्याच प्रकारे अगदी इथे देखील रंग बदललाय. असं वाटत होतं मॅच पूर्णपणे अजलान स्पोर्ट्स दामोते या संघावरती झुकलाय, परंतु दुसऱ्या बाजूला जर विचार केला अक्षय चौरसियाच्या गोलंदाजीचा तर सामना आता खिचून काढलाय क्रिशा 11 बदलापूर संघाच्या बाजूनं. 12 मध्ये बनल्या गेल्यात 19, 12 मध्ये अजूनही बनवायचे 22. 11.00 ची सरासरी आहे.
त्यामुळे आता या धावा बनल्या जातील का डिफेंड होतील यात मात्र थोडीशी शंका आहे. गोलंदाजी मार्क वरती जब्बार तुम्हाला पाहायला मिळेल. अनुभवी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज धावफलकावरती 19 झाल्यात. 12 मध्ये 22 ची गरज आहे. 41 टार्गेट आपल्याला पाहायला मिळतो. अनेक वेळा उल्लेख केला रन चेसिंग करत असताना सामने थोडेसे डिफिकल्ट बनले जातात. तोच चित्र पाहायला मिळेल का या मॅच मध्ये देखील. चला स्पीडअप करा. रफ विनंती असेल. आयोजकांच्या माध्यमातून सूचना येत्या. क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. सामना महत्वाचा आहे. जो संघ जिंकेल तो फिरतोले संघाच्या समोर फाईट करेल. जो पराभूत होईल तो स्पर्धेतून निरोप घेईल. 12 बॉल 22 ची गरज आहे. जब्बार आहेत गोलंदाजी मार्क वरती. जब्बारला आता जबरदस्त गोलंदाजी करणं फार महत्वाचं आहे. जर या धावा डिफेंड केल्या तर विजेता होईल. अगदी यावेळेस सफल झाले होते. कट करायचं होतं. खरं तर ऑनसाइडला पहिला माणूस होता परंतु पडल्यानंतर त्याने पाहिला चेंडू कुठल्या बाजूने वळण घेतो. सॉफ्ट हँडने एक सिंगल एकवटण्याचा प्रयत्न बॅट कटच्या सहाय्याने भरपूर चांगला केला. आता 11 मध्ये 21. स्ट्राईक एंड वरती आता कल्पेश वरती नजर आहेत संपूर्ण संघाच्या. 3 बॉल वरती त्यानं धावा आतापर्यंत एकही बनवली नाहीये. त्यामुळे जबाबदारीने खेळ त्याच्या माध्यमातून जरूर केला जातोय. सातत्यानं मोठे फटक्यांना जाणला जातो. तो कल्पेश सध्याच्या मॅच मध्ये नाराजगी व्यक्त करतोय आपल्या बॅटिंगच्या साह्याने. फुलरलेनचा बॉल मेजवानी दोन्ही हाताने स्वीकारले. ज्या प्रकारे पहिल्या सत्रात रमेश कोहारीने लांब षटकार ठोकला होता तर त्यातला थोडीच तोड उत्तर दिला जातोय. इथे देखील कल्पेशच्या बॅट मधून षटकार आलाय. हा षटकार आलाय की इथे कमबॅकचा आता चान्स दिलाय गोलंदाज जब्बारनं असं देखील म्हणण्यास हरकत नाहीये. कारण धावा बनतल्या नव्हत्या. आता धावा आल्यात तब्बल 6. समीकरण सोपं झालंय. 10 मध्ये आता विजयासाठी बनवायच्या त्या 15 धावा. हा देखील बॉल कट करायचा होता. जमलं नाहीये. मागे क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल एकवटल्या ती देखील बाईकच्या स्वरूपात. त्यामुळे आता संघाची टोटल जाऊन पुढे सरसावेल. 27-27. 9 मध्ये 14 ची गरज आहे. 3 बॉल षटकातील भरपूर महत्वाचे आहेत. जब्बारची गोलंदाजी. यस पंच गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप घेतलाय बॅटिंग करणाऱ्या टीमनं. त्यामुळे आता तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. तिसरे पंच लाईव्ह स्क्रीन वरती चेक केलं जाईल. बॅटर आपण लगेचच क्रेस वरती तयार राहायचंय. आमचे पंच अनंत गावंडा सर तुम्हाला चेक करतील. जब्बारच्या गोलंदाजीवरती आक्षेप जरूर नोंदवला जातोय. कौतुक करावं लागेल अनंत गावंडा यांचं देखील. स्विचिटचा प्रयत्न खेळायचा होता. थर्ड मॅन रिजनला बॉल चालला. अगदी आपण पाहतो आता स्क्वेअर लेग रिजनला डीप मध्ये तिथे क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा कंप्लीट केल्यात. सातत्याने नाराजगी व्यक्त करतोय आराफ. त्याला ठाऊक आहे स्पर्धा मोठी आहे. त्यामुळे स्पर्धेमध्ये जर टिकून राहायचं असेल तर ही छोटी छोटी चूक कुठेतरी थांबवावी लागेल. रिप्ले स्क्रीन मध्ये पाहायला मिळतोय फटका. अगदी थर्ड मॅन रिजनला रिव्हर्स स्विचिटचा प्रयत्न केला होता परंतु ज्यावेळेस बॅट अगदी फिरवली त्यावेळेस मागच्या बाजूने लागला आणि इट इज फेअर डिलिव्हरी. पंचाने ऍक्शन पाहिली आहे. पंचाने सांगितलं योग्यरित्या बॉल रिलीज केला जातोय. कोणत्याही प्रकारची फेकी ऍक्शन नाहीये. त्यामुळे व्यवस्थित गोलंदाजी करतोय जब्बार. हा देखील बॉल स्लोवर गतीने फेकलाय. वाईटची अपील केली जाते. यस पंचांची मागणी केली. स्वतः पंचांनी इथे तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. चेक केलं जाईल आता पुन्हा एकदा अनंत गावंडा सर. इट इज व्हाईट बॉल. पंचांचा सॉफ्ट डिसिजन देखील व्हाईट बॉल पाहायला मिळाला होता परंतु पंच कुठेतरी दुधारी मानसिकतेमध्ये होते. त्यामुळे त्याने लगेच तिसऱ्या पंचांची मागणी घेतली आहे. कारण कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही याची पूर्णपणे खात्री घेतली पंचांनी आयोजन कमिटीने. त्यामुळे आता इथून हा बॉल व्हाईट. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचतात. झेल ड्रॉप झाला. एकचा धाव दुसऱ्यात कंप्लीट केल्या.
चांगली रनिंग बिटवीन द विकेट. कदाचित इथे झेल झाला असता तर 2 धावा वाचल्या असत्या, कारण मेन म्हणजे धावा वाचवणं फार महत्वाचे आहेत, कारण विकेट भरपूर आहेत सध्या. अजलान स्पोर्ट्स दामोदर संघाकडे एकच गडी बाद झालाय 32 वरती. सध्या 7 मध्ये अजूनही 9 धावसंख्येची गरज आहे. या बॉल वरती मोठा फटका आला तर नक्कीच सामना थोडा सोपा केला जाईल, परंतु जर डॉट बॉल आला, सिंगल आला तर शेवटच्या बॉल पर्यंत मजा येईल या मॅच मध्ये, यात मात्र शंका नसणार आहे. 7 मध्ये 9. ऑन साइडला खेचायचा होता, प्रयत्न फसलाय. एक धाव तर कंप्लीट डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. थ्रो फेकी चांगली झाली आहे, डायरेक्ट हिट केलाय. 2 धावा कंप्लीट आहे. तिसऱ्याचा प्रयत्न, परंतु आता 3 धावा कंप्लीट जरूर आहेत, परंतु पंचांना तिसऱ्या पंचांची पुन्हा एकदा मदत घेतली आहे. चेक केलं जाईल. चेक केलं जाईल. आता अगदी या स्पर्धेसाठी 2 अँगल आपल्याला पाहायला मिळतील. साइड व्ह्यूने देखील चेक केलं जातं. फलंदाज सेफ असेल. पंच या बॉल वरती 2 की 3? 2. 3. 2च धावा असतील. ओके, थँक्यू. सहा बॉल 7 धावसंख्येची गरज आहे. सातची गरज आहे. या मॅच मध्ये भरपूर उशीर घेतलाय पंच, त्यामुळे आता शेवटच्या 6 बॉल साठी ताकीद करा. 12:35 झाली आहेत. सहा बॉल 7ची गरज. बिरदोले संघ सध्या वाट पाहतोय त्यांच्या अगेन्स्ट कोणता संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. सध्या कल्पेश ऑन स्ट्राईक, गोलंदाजी मार्क वरती. अप्पू, पहिलाच बॉल फटका फसलाय. झेल पकडला जाईल का? इथे आराफ स्वतःनं कॉल केलाय. भरपूर चांगला झेल स्वीकारत असताना महत्वाची विकेट आणि मोक्याच्या क्षणी आता मैदानाच्या बाहेर अद्या कल्पेशला माघारी परतवलाय. 5 मध्ये आता 7ची गरज आहे. सामना फसलाय की काय? मॅचची टर्निंग विकेट आता मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळते. जड पावलाने या मॅच मध्ये फारशी चांगली कामगिरी कल्पेशच्या माध्यमातून झाली नाही. खरं तर मोठ्या फटक्यांसाठी सातत्याने जाणला जातो फलंदाज कल्पेश, परंतु सध्या थोडासा निराशा फलंदाजी करून जातोय. आता 5 मध्ये 7ची गरज आहे. चला लगेच स्पीडअप करायचं आहे. क्रिशा 11 बदलापूर संघ विनंती असेल, भरपूर वेळ घेताय आपण.
5 बॉल 7ची गरज. न्यू बॅटर नवनाथ, ज्या नवनाथनं गोलंदाजी चांगली केली होती आता त्यालाच बॅटिंग साठी पाठवलं, त्याच्यावरती जबाबदाऱ्या दिल्यात. एका बाजूला गोलंदाजावरती जबाबदारी तर दुसऱ्या बाजूला फलंदाजावरती. खोलात फेकलाय, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळायचा होता परंतु जमलं नाही. चेंडू मिड ऑफच्या दिशेनं ट्रॅव्हल झाला, एक तर कम्प्लीट आहे. एकावरतीच थांबावं लागेल. सध्या आता मॅच कोणत्या दिशेने वळण घेत आहे, अगोदर उल्लेख केला होता या स्पर्धेमध्ये सातत्याने धावा डिफेंड करण्यात आला, त्यामुळे मॅच देखील त्याच दिशेने वळण घेते की काय. 4 मध्ये आता 6 बनवायचे. फक्त एक मोठा फटका, दामोदर संघ विजेता होऊ शकतो परंतु अजून 4 बॉल चांगले फेकायचे आहेत अप्पू या गोलंदाजाला. ती कारनामा तो करेल का, करावा लागेल. जर या स्पर्धेमध्ये त्यांना टिकून राहायचं असेल तर तो कारनामा करणं फार महत्वाचं आहे अप्पूसाठी. पुढील चेंडू डावकरा त्याचा फलंदाज परेश, ज्याला 9 बॉल मध्ये 19 धावसंख्या उभारल्या, म्हणजे बॅटिंग त्याने भरपूर चांगली केली आतापर्यंत. विजयाच्या आशा पूर्णपणे त्याच्यावरती पल्लवित आहेत दामोदर संघाच्या, परंतु विजय प्रस्थापित करून मग मैदानाच्या बाहेर येईल का, आता असं देखील चित्र निर्माण झालंय. सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल, कारण लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन मैदानामध्ये वापरलं जातं. चला स्पीडअप करायचं, जास्तीचा उशीर करू नका प्रत्येक बॉल वरती, विनंती असेल. कृषी 11 बदलापूर संघ आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते. 4 मध्ये 6. हा चेंडू ऑफसाईडला भरपूर चांगला फटका आहे, लेट कट केला. क्षेत्ररक्षक झालंय काय, कदाचित असं वाटलं होतं या बॉल वरती सिंगल किंवा डबल मिळेल, परंतु शेवटच्या क्षणाला ऐन मोक्याच्या क्षणी बॉल उंची घेतली आणि बीट केल्या अक्षय चौरशियाला त्याच्या डोक्याच्या वरून. बॉल सीमा पार. आता समीकरण सोपं झालंय. 3 मध्ये 2ची गरज आहे. 3 मध्ये 2 धावा सहजरित्या ऑन पेपर जर विचार केला तर अगदी इझी वाटतात, परंतु क्रिकेट या क्षेत्रामध्ये 6 मध्ये 1 देखील कधी कधी डिफेंड करताना त्या अगदी आपल्याला पाहायला मिळतात. डिफेंड देखील होतात, परंतु आता 3 मध्ये 2 करायचे डिफेंड. गोलंदाज अप्पू पुन्हा एकदा सज्ज आहे. सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदल, पुन्हा एकदा कट केला त्याच दिशेला, एक तर कम्प्लीट. दुसरीचा प्रयत्न नक्कीच चालवला परंतु बॉल थांबणार नाहीये, थांबवलाय जरूर, परंतु ज्या धावा पाहिजे होत्या त्या धावा बनवल्या गेल्यात. विजयाच्या हार्दिक शुभेच्छा. अझलान